ग्राम विकास प्रणेते नानाजी देशमुख 11 ऑक्टोबर 1916 शरद पौर्णिमेच्या दिवशी जन्म झाला. एक भाऊ 4 बहिणी असा त्यांचा परिवार. दीड वर्षाचे असताना माहीत नाही का पण त्यांच्या आईनं आत्महत्या केली आणि वडीलही लवकरच गेले आणि त्यामुळे हा चंडिकादास, अमृतराव आणि अन्नपूर्णा यांचं दुसरं नाव राजाबाई होतं, यांचा हा मुलगा. पण आई वडील दोघे गेल्यानंतर प्रेमाचा भुकेला. परवडत आता इतक्या लहान वयात पोरके पण आलेले, पण बहिणी आणि भाऊज तर त्यांच्या प्रेमामध्ये थोडाफार तो वाढत होता. काही दैवदत्तच असं काही गुण काही लोकांना प्राप्त होतात, तसं राष्ट्राभिमान, जातीनिरपेक्षता, सामाजिक बांधिलकी, शुद्ध आचरण हे त्यांचं विकसितच होत गेलं. जे गुण संतांचे असतात ना ते सगळे यांच्याजवळ होते आणि हे कार्य करता यावं म्हणून ते अविवाहित राहिले. रिसोडला मोठी बहीण होती. त्या बहिणींच्या मदतीनं एकदा या बहिणीकडे व त्या बहिणीकडे बेताची परिस्थिती, पण त्या बहिणींच्याकडे राहून मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. पहिला नंबर कधीही सोडलेला नाही. कष्टाची पूर्ण तयारी होती, किंबहुना सतत कष्ट आणि कष्टच करत होते. बहिणीकडे होते तरी कोणाला असं वाटू नये की हा परका मुलगा किंवा हा नुसतंच खायला आलाय की काय. तर लाकडं फुटण्यापासून सगळं करायचं, शाळेत जायचं. वाशिमला गेल्यानंतर म्हणजे असे वेगवेगळ्या ठिकाणी ते परवडच होती एकूण, तर वेगवेगळ्या ठिकाणी ते जात होते. हिंगोली जिल्ह्यामधला त्यांचा जन्म आणि त्याच परिसरामध्ये त्या होते. वाशिमला पण एक पाठक म्हणून होते, त्यांच्याकडे ते राहिले. त्यांचं दुकान होतं, दुकानातली सगळी कामं करायची. पण एक ह्या मुलाचं वेगळेपण असं होतं की जेवढं शिकायला मिळेल किंवा जिथं शिकायला मिळेल, जे शिकायला मिळेल ते ग्रहण करत जायचं. आणि त्यामुळे आता मामांकडे जेव्हा होते, मामा त्यांचे मॅजिस्ट्रेट होते, पुस्तकं खूप होती त्यांच्याकडे, तर त्यातलं काय वाचावं. मग रामदास वाचून काढले, सावरकर वाचून काढले, मॅझिनी वाचून काढले. आवड बघा लक्षात घ्या, मग त्या पुस्तकांची नावं सांगितली. कुठली तरी पुस्तकं नाही वाचली ज्याच्यामुळे मानसिक जडणघडण होईल अशा प्रकारची पुस्तकं वाचली. या पाठकांकडे गेल्यानंतर तिथं त्यांनी माल आणायचा, मग तो स्वच्छ कसा करायचा हे सगळं शिकून घेतलं. त्याच वेळेला तिथं केळीची बाग होती. त्या केळीच्या बागेची निगराणी कशी राखायची, कसं पेरायचं, केळी कशी पिकवायची हे शिकून घेतलं. त्या केळ्यांबरोबरच इतर फळं सुद्धा कशी निगा कशी राखायची हे शिकले. आणि थोडं स्थैर्य आलं असं की आर्थिक थोडंसं म्हणजे त्यांना स्वास्थ्य आलं आणि त्यांचे भाऊ आबा आणि ते यांनी काही दिवस फळांचं दुकान पण झालं. मी ज्या नानांची गोष्ट सांगते आहे ते पद्मविभूषण आहेत.
ते भारतरत्न आहेत. पुढचं कार्यकाळ कसं आहे बघा, लहानपण कसं गेलं त्याची त्यांनी कधीही तक्रार केली नाही आणि मी असा वाढलो मग मी कसा मोठा होणार असंही कधी म्हटलं नाही. मला घडायचंय असं म्हणत ते पुढे गेले, हे त्यांचं वेगळेपण आहे. मला घडायचंय असं म्हणत ते पुढे गेले, हे त्यांचं वेगळेपण आहे. रिसोडला त्यांचा संघाशी संपर्क आला आणि संघाच्या मुशीमध्ये ते तयार झाले. डॉक्टर हेडगेवारांची आणि त्यांची भेट झाली आणि डॉक्टरांनी त्यांना संघाची शपथ दिली. एखाद्या संघटनेची शपथ त्या संस्थापकांकडून घेणं त्याला भाग्य लागतं. म्हणजे त्याच्यासाठी संघटनेवर आपला दृढ विश्वास पाहिजे, आपल्या संस्थापकांबद्दल किंवा आपल्या ज्येष्ठांबद्दल आदर पाहिजे. आणि असं असतं त्यावेळेला त्या शपथेला आणि त्या क्रियेला जास्ती महत्त्व असतं आणि ते त्यांनी केलं. आता पुढे असं झालं की डॉक्टर म्हणाले की आता पुढच्या शिक्षणासाठी तू पिलानीला जा. मग पिलानीला गेले. पिलानीला गेल्यावर अर्थार्जन करून शिकायचं. फुकटात काहीच नाही, अर्थार्जन म्हणजे कष्ट करायचे, हे त्यांनी सुरू केलं. पण हे ते कधीच विसरले नाही की आपण संघकामासाठी पिलानीला आलो, म्हणजे संघकाम मी सोडणार नाही हे ठरलेलंच होतं. मग त्यांनी एक एक कुटुंब जोडायला सुरुवात केली. एका काँग्रेसच्या, त्यावेळेला काँग्रेसच होती, त्यामुळे तिथल्या एका व्यक्तीनं त्यांना आपल्या घरी कामाला ठेवून घेतलं. स्वयंपाक करायला त्यांना ठेवून घेतलं. उत्तम स्वयंपाक हे ते करत होते. फळं कशी पिकवायची ते शिकत होते. एवढंच नाही तर एका ठिकाणी नोकरी करताना त्या बाईंना विणकामाचं सामान आणून द्यायचे, लोकरीचं सामान आणून द्यायचे. तिथे ते विणकाम शिकले, भरतकाम शिकले. खूप वेगळं आहे हे. आपलं क्षेत्र नाही असं कधी वाटलंच नाही. प्रत्येक क्षेत्र आपलं आहे आणि ते शिकत राहायचं. मग पिलानी नंतर ते आग्र्याला पोचले. आग्र्याला दीनदयाळजींची भेट झाली आणि एकात्मता, मानवतावाद हा जो हे जे तत्वज्ञान आहे ते सर्वांचा आत्मा एक आहे, सगळी माणसं आपली आहेत, सगळे एक आहेत, हा जो भाव आहे आपला हिंदू संस्कृतीचा, तो दीनदयाळजींनी प्रस्थापित केलेला होता आणि त्यावर नानाजींची दृढ श्रद्धा होती. एकनाथ दीनदयाळजींबरोबर राहत असताना ते गोरखपूरला गेले. त्यांना सांगितलं तुम्हाला आता गोरखपूरला शाखा काढायची. आता गोरखपूरला शाखा काढायची म्हटल्यानंतर तिथे काही त्यांच्यासाठी कोणी मैदान तयार केलेलं नव्हतं. त्यांना कुठलीही सुविधा नव्हती. तिथेही ते धर्मशाळेत राहत होते. दर 3 दिवसांनी ते खोल्या बदलाव्या लागत होत्या. सगळी परवड तशीच होती. पण हे सगळं करत असताना एक दुःख होतं की अजूनही मी शाखा काढू शकलो नाही. म्हणजे ज्या कामासाठी मी इथे आलो आहे ते काम मी का करू शकत नाहीये याचं दुःख होतं. मग ते एकदा एका फुटबॉलच्या मैदानावर जाऊन पोचले. तिथे ती मुलं खेळत होती. तर त्यावेळेला त्यांनी त्या मुलांना एक प्रश्न विचारला, का रे बाबांनो, तुमच्या या दोन्ही टीममध्ये मला दोन्ही पायांनी खेळणारा सेंटर फॉरवर्ड कोणी दिसत नाही. तर त्या मुलांना हे लक्षातच आलेलं नव्हतं आणि नानाजी खेळायला उभे राहिले. एवढंच नव्हे, त्यांनी ती मॅच त्या मुलांना जिंकून दिली आणि त्या मुलांनाही जिंकलं. पहिली शाखा सुरू झाली आणि गोरखपूरला नानांनी आपल्या परिश्रमातून 250 शाखा सुरू केल्या. कष्टाला पर्याय नाही. ध्येय एकदा स्वीकारलं आहे ते पूर्ण करेपर्यंत स्वस्थ बसायचं नाही. आणि मग असं संघकामासाठी फिरत असताना बलरामपूरला गेले. त्यांना रत्नाची उत्तम पारख होती. आता हे कुठे शिकले काय माहिती, पण उत्तम पारख होती. त्यातून त्यांनी
कैलाशचंद्र आणि गोकुलचंद्र हे दोन भाऊ, रत्नपारखी भाऊ जोडले, संघाचं स्वयंसेवक केले. गोड बोलणं, गुणांचं कौतुक करणं हे त्यांना जमलं होतं. म्हणजे त्यांच्या ह्या सगळ्या कामामध्ये असं लक्षात येतं, अयोग्य पुरुषो नास्ती योजकस्तत्र दुर्लभः. कोणीही निरुपयोगी असत नाही, कोणामध्ये काही ना काही चांगला गुण असतो आणि ते हेरणं योजकस्तत्र दुर्लभः, ते नाना जोडते. आणि त्यामुळे ह्या माणसात आहे, त्या माणसात आहे, याला जोडलं पाहिजे, त्याला जोडलं पाहिजे. स्वतः अविवाहित राहिले, परंतु अनेक कुटुंब जोडली आणि गृहस्थाश्रम पण केला. अविवाहित होते, परंतु याची मुलगी, त्याचा मुलगा, ही नाती, ह्या सगळ्यांशी असं जोडून घेणं, त्या कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणं हे त्यांना जमलं, किंबहुना त्यांनी ते केलं. एक प्रसंग वाचता वाचता मला विशेष वाटला, म्हणजे नानाजींच्या संदर्भात तो आणखीन विशेष वाटला. तो असा की एकदा कुठल्या तरी प्रवासाला जायचं होतं, पिशवी भरली गेली, बरोबर एक स्वयंसेवक येणार होता, पिशवी भरली, पण काहीतरी एक आठवलं की हे घेतलंय की नाही, म्हणून त्या बरोबरच्या स्वयंसेवकांनी पिशवी पुन्हा उपसली. पिशवीमध्ये त्यांना घुंगराचा जोड दिसला, चाळ. आता नानाजींच्या पिशवीमध्ये चाळ दिसणं, घुंगरू दिसणं हे अगम्य होतं. त्यांनी विचारलं, नानाजी म्हणले, अरे आपण जिच्याकडे जाणार आहोत, म्हणजे ज्या स्वयंसेवकाकडे जाणार आहोत ना, त्याची ना नृत्य शिकते आणि तिला उत्तम नृत्य म्हणजे नुपुरांची जोडी मिळत नाहीये आणि मला ती मिळाली म्हणून मी घेऊन चाललो. अशी कुटुंब जोडती. खूप वेगळा प्रसंग आहे. त्यांच्या संदर्भात आपल्याला कल्पनाच येणार नाही, पण इतकं लक्षात ठेवणं आणि ते करणं. मग कशी ती कुटुंब दूर जातील? सगळे जवळच येणार, सगळे त्यांच्या कुटुंबातलेच होणार आणि ते कुटुंबातले होणार, आणि त्यामुळे ते खरंच नानाजी झाले. आईचे वडील नानाजी झाले. त्या कुटुंबांमध्ये सगळ्यांशी ते मिळून मिसळून राहायला लागले. मगाशी मी म्हटलं तसंच योजकस्तत्र दुर्लभः, आणि राष्ट्र सर्वोपरी, सर्वात महत्वाचं काय? राष्ट्र. मग वैचारिक मतभेद असले तरीही ही माणसं राष्ट्राच्या विकासासाठी किंवा राष्ट्रासाठी काम करायला योग्य आहेत असं जर वाटलं तर ती माणसं त्यांनी वैचारिक मतभेद असूनही जोडली. आपल्याला ही नावं ऐकले तर आश्चर्य वाटेल. चिंतामणराव देशमुख, कामराज, निजलिंगप्पा, झेडे अहमद, सगळे विरोधी विचारांचे आहेत. हे सगळे त्यांचे मित्र होते. राम मनोहर लोहिया त्यांचे मित्र होते. या सगळ्यांशी त्यांनी, म्हणजे खरं म्हणजे राम मनोहर लोहिया हे नेहरू आणि गांधी यांच्यावर वचक ठेवणारे, ते यांचे मित्र होते. तो इतिहास ज्यांना माहिती असेल नेहरू आणि गांधींच्या वेळचा, त्यांना ही नावं सगळी परिचित आहेत. आणि त्यामुळे त्यांचा हे वेगळेपण आहे की ही सगळी माणसं त्यांनी जोडली. आणखीन त्यांच्या आयुष्यातले एक दोन प्रसंग सांगते, मग त्यांच्या कार्याकडे वळूया. झालं असं की दीनदयाळजींची हत्या झाली, ते आपल्याला माहिती आहे कशी झाली, ते अजून कुणी सापडले वगैरे. मग डॉक्टर लोहियांना निवडून आणलं, म्हणजे त्यांनी आता त्या पदावरती यावं असं ठरलं. आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ते चंद्रभानू गुप्ता, त्यांच्या विरोधात त्यांना निवडून आणलं. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लोहियांना निवडून आणलं. आता त्यांचं प्रचाराचं आहे कसं, त्याला जोडूनच एक प्रसंग सांगते. ते स्वतः जेव्हा बलरामपूरला उभे होते त्यावेळेला त्यांच्या विरोधात राणी राजलक्ष्मी देवी उभी होत्या. त्यांच्या विरोधात राणी उभी होती तिथली. तर त्यावेळेला, आणि अगदी चांगल्या बाई होत्या, उत्तम. नानाजी त्यांच्या विरोधात एकही शब्द बोलले नाही. त्यांनी प्रचार कसा केला?
म्हणजे तेच मी सांगते पुन्हा, योजकच तत्र दुर्लभ. त्यांनी प्रचार असा केला, त्यांनी लोकांना असं म्हटलं की तुमची राणी इंदिरा गांधींची दासी व्हावी असं वाटत असेल, म्हणजे तो काय लक्षात घ्या, आणीबाणीच्या नंतरची ती निवडणूक आहे, आणि त्यामुळे तुमची राणी इंदिरा गांधींची दासी व्हावी असं वाटत असेल तर तिला मत द्या, नाही तर मला द्या. आता कोणाला वाटेल आपली राणी दासी व्हावी? आणि नानाजी प्रचंड मताने निवडून आले. बाईंबद्दल एकही अपशब्द नाही, पण लोकांची नाडी ओळखली आणि आपलं काम केलं. ह्या राणीचं वैशिष्ट्य असं की त्यांनीही नानांजींबद्दल कुठलाही आकस मनामध्ये ठेवला नाही, किंबहुना गोंड्याचा नानाजींचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पासाठी स्वतःची सगळी जमीन दिली. आता विरोधकांबद्दल सुद्धा इतकी जवळी, विरोधकांबद्दल सुद्धा इतकं आदर निर्माण करणं ही सामान्य गोष्ट नाही, ही सामान्य गोष्ट नाही. त्यानंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. त्यांनी आपल्याला माहिती आहे, जय जवान जय किसान, शेतकऱ्यांचं आणि सैन्याचं मनोबल वाढवलं. आता लालबहादूर शास्त्रींबद्दल सुद्धा आम्ही पाठीशी आहोत, म्हणजे त्यांना हे पाठबळ देणं, त्यांचं मनोबल वाढवणं हे कसं गरजेचं आहे नानाजींच्या लक्षात आलं. आणि त्यांनी 1,00,000 जनसंघाच्या लोकांचा मोर्चा काढला. मोर्चा म्हणजे मिरवणूक काढली की आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. आता ह्या मोर्चाचं नेतृत्व नानाजी करतायत. शांतपणे मोर्चा चाललेला आहे. जर आपापसात कुजबुज आणि कुठे आवाज होतोय किंवा काही थोडी गडबड होते असं वाटलं की नानाजी फक्त एक बोट वर करायचे, सगळे शांत व्हायचे. एक बोट वर करायचे आणि सगळे शांत व्हायचे. कारण त्याच्या मागे आहे नानाजींची नैतिकता, नानाजींची पारदर्शकता, नानाजींचं निष्कलंक चारित्र्य आणि तळमळ कामाबद्दलची. हे लोकांना माहिती होतं आणि त्यामुळे नानाजींबद्दल विलक्षण आदर होता. म्हणून त्यांचा एक बोट वर केलं की एवढा 1,00,000चा मोर्चा पूर्ण शांत व्हायचा. त्याचं वर्णन लंडनच्या BBC म्हणून जे आकाशवाणी केंद्र होतं, त्यांनी वृत्तांकनामध्ये ह्या नाव दिलं 1 finger for silence. म्हणजे BBCने सुद्धा हे मान्य केलं, नानांचं 1 finger for silence हा प्रसंग खूप महत्त्वाचा वाटला म्हणून आपल्यापर्यंत पोचवला. आता आपल्याला हे माहिती आहे की जेव्हा जनता पार्टी म्हणजे तुरुंगामध्ये नानाजी होते, 48 साली पण होते गांधीवधानंतर, म्हणजे तेव्हा तर त्या मॅजिस्ट्रेटने म्हणजे असं की जसं की यांनीच फोन केला, वाटलं नव्हतं तुम्ही कुणी असा. नानाजी फक्त हसले, नानाजी फक्त हसले. नंतर पुन्हा त्यांनी बाहेर पडताना, कारण काय पुरावा सापडण्याचं का कारणच नव्हतं, त्यामुळे पुन्हा ते म्हणले अरे माझी चूक झाली. पुन्हा नानाजी हसले, बाहेर आले. आता आणीबाणी म्हणजे ह्या ग्रहस्थांचा तो सगळा एकूण समाजावर असलेला प्रभाव म्हणजे प्रेमाचा, आदराचा. तर त्यामुळे इंदिरा गांधी ढासळलेल्या होत्या, किंबहुना नानाजी भूमिगत झालेले होते त्यावेळेला. आणीबाणी झाल्यानंतर, जाहीर झाल्यानंतर त्यावेळेला युद्ध पातळीवर नानाजींना पकडण्याचे प्रयत्न चालू होते, युद्ध पातळीवर. कारण त्यांना हे माहिती होतं की नानाजी काय चिन्ह, ते एकदा तुरुंगात जायला पाहिजे असं वाटत. शेवटी नानाजी पकडले गेले वगैरे ते सगळं झालं. तिथे ते स्वस्थ नाही बसले, तिथे सगळ्या लोकांना एकत्र करून जनता दल निर्माण करायचं. आणि त्याच्याबद्दलही बरंच त्या पुस्तकामध्ये वर्णन आहे की विरोधी पक्ष का असला पाहिजे, सत्ताधारी पक्ष एक कसा असला पाहिजे, म्हणजे आता ते कडबोळ असतं त्यामुळे किती नुकसान होतं, हे सगळं वर्णन त्याच्यामध्ये बरंच आलेलं आहे. त्याच्याशी आपला काही संबंध नाही आहे. परंतु या पुढचं बोलायचं झालं तर नानाजींना ते निवडून आले त्यावेळेला 60 वर्ष झाल्यानंतर मी निवृत्ती घेणार असं त्यांनी सांगितलं. राजकारणातून बाहेर पडणार,
नुसते बाहेर पडले नाहीत, त्यानंतर कधीही त्यांनी राजकारणावर टीका टिप्पणी केली नाही, कोणाला मत दिलं नाही. निवृत्त म्हणजे निवृत्त, पण निवृत्ती घेताना दुसऱ्या कार्यामध्ये प्रवृत्त होत होते. एकीकडे निवृत्ती घ्यायची, दुसरीकडे प्रवृत्त व्हायचं, असं त्यांचं चालू होतं. आणि त्यामुळे त्यांनी समाजाचा जो अभ्यास केला त्यावेळेला त्यांच्या लक्षात असं आलं की भारत खेड्यांचा देश आहे, म्हणजे ग्रामीण भागाचा विकास झाला तरच भारताचा विकास होऊ शकतो. आणि म्हणून सुरुवातीला आपण असं म्हटलं की ग्राम विकास ज्यांनी केला ते म्हणजे खेड्यांकडे लक्ष देण्याची जास्ती जरुरी आहे, खेड्यांमध्ये सगळं बघण्याची जरुरी आहे. आणि त्यामुळे तो अभ्यास त्यांनी सुरू केला. आणि मग त्यांनी आपले एक एक प्रकल्प उभारायला सुरुवात केली. 60व्या वर्षी राजकारणातून निवृत्त, 75व्या वर्षी ज्या ज्या वेगवेगळ्या पदांवर होते वेगवेगळ्या संघटनांच्या, त्या सगळ्यांमधून ते निवृत्त झाले. 81व्या वर्षी सहस्त्रचंद्र दर्शन झालं, त्यावेळेला त्यांनी नेत्रदान आणि देहदानाचा फॉर्म भरला. एवढंच करून थांबले नाही, तर जिथे कुठे माझा मृत्यू होईल तिथून आणण्याच्या वाहतुकीचा खर्च म्हणून 10,000 रुपये ठेवले. खासदार म्हणून त्यांची नेमणूक झालेली होती राज्यसभेमध्ये, आणि त्यामुळे त्या खासदारकीचं जे वेतन मिळत होतं ते सगळं वेतन त्यांनी प्रकल्पांसाठी खर्च केलेलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं की त्यांनी कुठलाही वैयक्तिक वापर त्याचा केलेला नाही. आणि त्यामुळे नानाजी वेगळे होते. आता त्यांनी जे वेगवेगळे प्रकल्प सुरू केले त्याची उभारणी होती उचित शिक्षण, उच्च नाही उचित शिक्षण, दुसरं आरोग्य, तिसरं स्वावलंबन, आणि चौथं सदाचार. जो काही प्रकल्प उभा करायचा त्यात ह्या 4 गोष्टी असल्या पाहिजेत. कोणताही प्रकल्प असू दे, मग कोणते कोणते प्रकल्प? दीनदयाळ शोध संस्था, पहिलं त्यांनी प्रकल्प काढला दीनदयाळ शोध संस्था. त्याचा उद्देश होता सामाजिक पुनर्रचनेचा नमुना उभा करणं. मग त्याच्यामध्ये वाचनालय आहे, व्यक्तिमत्व विकास आहे, चर्चासत्र आहे, तरुणांसाठी कार्यशाळा आहेत, कुटुंब कल्याण योजना आहे, औषधी वनस्पती औषधी बँका आहे, आणि आपत्ती आली तर व्यवस्थापनासाठी स्वतंत्र केंद्र आहे. म्हणजे जे जे आपल्याला लागतं ते सगळं त्यांनी तिथे उभारलं. ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या त्या गोष्टी त्यांनी, त्याचं उत्तम आरोग्य पाहिजे, अर्थार्जनासाठी उचित शिक्षण पाहिजे, जी माझा कल आहे, मला जी आवड आहे, आणि तिथे जे योग्य आहे ते शिक्षण मला मिळालं पाहिजे, आणि मुख्य म्हणजे मी सदाचारी असणं आवश्यक आहे. पुढे जेव्हा शेतकऱ्यांना त्यांनी कर्ज मिळवून दिली, त्यावेळेला ते कर्जाचे हप्ते फेडले पाहिजे हा संस्कार केला होता. त्याला सदाचरण म्हणायचं. म्हणजे ज्या वेळेला रिझर्व्ह बँकेचे पथक कर्जफेड झाली की नाही बघायला आली, त्यावेळेला समाधानाने परत गेली की सगळे कर्ज फेडताय, योग्य दिशेने सगळं कार्य चाललेलं आहे, आणि ज्यासाठी कर्ज घेतलंय त्याचसाठी ते वापरलं. मग सदाचाराचा केवढा मोठा संस्कार ते केला त्यांनी त्यावेळेला. आणि त्यातून मग रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जे होते मनमोहन सिंग, ते नानाजींचे मित्र झाले. कशी माणसं जोडत गेले बघा. आणि किती ही सगळी माणसं प्रथित यश आहे, ही सगळी माणसं प्रथित यश आहे, आपापल्या कामामध्ये खूप मोठी असलेली आहे, आणि त्या सगळ्यांच्या नानांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे. केवढं वेगळं व्यक्तिमत्व आहे बघा. काय वेगळं केलं? सगळं हालाकीची परिस्थिती आहे लहानपणापासून, काय मोठं कोणी काही शिकवलंय मुद्दाम असं नाही, स्वतः शिकत गेले, स्वतः घडत गेले. योग्य दिशा फक्त आपल्याला मिळवणं गरजेचं आहे, भरकटायचं नाही. दुसरा प्रकल्प आहे गोंडा प्रकल्प. गोंडा प्रकल्प युगानुकूल सामाजिक रचनेचा प्रयोग, त्याच्यात आर्थिक स्वावलंबन. 78 साली हा सुरू झाला.
त्यावेळेला केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे हे लोकांच्या मनावर बिंबवलं. आयतं काहीही मिळत नाही, करा. केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे. आणि मग त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक हाताला काम देऊ, प्रत्येक शेताला पाणी देऊ. त्यामुळे काय होईल? नवरी बनून पुन्हा सजेल ही धरणी माता, ही धरणी राणी. आणि हे घोषवाक्यच झालं आणि खरंच तसं केलं. मग त्याच्यासाठी काय केलं? तर त्याच्यासाठी त्यांनी कूपनलिका खोदल्या. बघा, आता त्या भागामध्ये जमिनीत पाणी आहे, जमीन चांगली आहे, पण कष्ट केले पाहिजेत हेच कोणी शिकवलेलं नाही. कष्ट केले पाहिजेत हेच कोणी शिकवलेलं नाही. आता त्यांनी तिथे कूपनलिका खोदायचं ठरवलं. भोजन बाहेर काढायचे, शेतीला पाणी द्यायचंय. मग तर त्याच्यासाठी काय केलं? अभ्यास आणि निरीक्षण, प्रत्येक गोष्टीचा शोध कसा घेत गेले बघा. तर त्यांनी पिकलेले बांबू आणि ते एकाला एक जोडण्यासाठी काथ्याचा दोर, त्यांचा असा हे अभ्यास होता की ह्या दोन्ही गोष्टी पाण्यामध्ये सडत नाहीत. आणि म्हणून 150 फूट लांबीचे असे बांबूचे पाईप तयार केले. खर्च कमी झाला, शेतकऱ्यांचा खर्च कमी झाला, हाताशी जे आहे त्याच्यातून ते उपलब्ध झालं. बांबूची वनं होतीच, काथ्याचा दोर होता आणि त्यातून ते तयार केलं. आणि अशा पद्धतीच्या कूपनलिका तयार केल्या. अशा कूपनलिका तयार झाल्यानंतर शेतकरी जे एकच पीक घेत होते ते आता 3 पिकं घ्यायला लागले. म्हणजे एकही मोठ्या मुश्किलीने पाऊस पडला तर आलं, नाही तर नाही, अशा पद्धतीचं होतं ते. त्यांनी 3 पिकं घेऊन हरित क्रांती केली. शेतकऱ्यांना ते करायला सुरुवात केली कारण पाणी मिळालं. जमीन कमी म्हणजे कशी करायची? रासायनिक खतं वापरायची नाही. त्याच्यासाठी गाईच्या शेणाचा त्यांनी अभ्यास केला. गाईचा अभ्यास केला. त्या गाईच्या म्हणजे गाईचे गुणधर्म सांगणारे, तिच्यापासून मिळणारे निष्ठा, तिच्यापासून मिळणारं गोमूत्र, या सगळ्यांचा अभ्यास केला. त्याच्यावर सुद्धा 2 पानाचं एक पुस्तकामध्ये, तो आत्ता आपला विषय नाही, पण गोवंश कसा आवश्यक आहे, देशी गाई कशा आवश्यक आहे, त्यांचे बैल कसे उपयोगी आहेत, परदेशातल्या गाईंचे बैल आपल्या ओढायला उपयोगी नाहीत, हे त्या काळामध्ये त्यांनी केलं. हे अभ्यासातून केलं. आणि खरोखरच हरित क्रांती त्यांनी घडवलं. नुसती शाब्दिक नाही, दिसली, समोर दिसलंय. आताही आपण तिथे तो प्रकल्प पाहायला गेलो तर आपल्याला या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. कृषी विज्ञान केंद्र 3रा त्यांचा प्रकल्प आहे. शेती, म्हणजे भारत शेती प्रधान देश आहे, खेड्यांचा देश आहे आणि त्यामुळे तिथंच जाऊन काम केलं पाहिजे. हे सगळ्यात त्यांचं मोठं योगदान आहे. शहराकडे चला नाही, खेड्याकडे चला. म्हणजे विनोबाजींनी जे सांगितलं तेच त्यांनी पण केलं. आणि मग त्यांनी काय केलं बघा का, 1.5 एकर जमीन आणि 2.5 एकर जमीन अशा जमिनीवरती मॉडेल्स तयार केली की ह्याच्यामध्ये 5-6 माणसांचं कुटुंब उत्तम पद्धतीने जगू शकतं. आमची काय 1.5 एकर जमीन आहे, एवढं कुटुंब कसं पोषणार, ही जी रड होती ना शेतकऱ्यांची, ती त्यांनी दूर केली. म्हणजे कसं शेतकऱ्यांना शिकवलं. ते असं म्हणतात की समस्या येणारच आहेत, त्या आपणच दूर केल्या पाहिजे. आपल्याला आलेल्या समस्या आपणच दूर केल्या पाहिजे. दुसरे कोण येऊन करणार आहे? माझ्या कुटुंबातल्या अडचणी मीच सोडवल्या पाहिजे. साधी गोष्ट आहे, माझ्या मुलांना मीच खायला घातलं पाहिजे, लोकांनी का? पण लोकांची समजूत अशी होते ना की सरकारने करावं. आता सरकार फुकट देतेच, सगळं फुकटच होतं. मग तो विनोद येतो ना की कशाला आले तू इथं काय बसलं झाडाखाली एवढ्या तरुण मुलगा, मग काय म्हण, माझ्या आईला मिळतंय, वडिलांना मिळतंय, सगळ्यांना फुकट मिळते, मी कशाला काम करू? काम करून तरी पैसेच मिळणार आहे, मग ते फुकटच मिळतंय. अशी जर मानसिकता झाली तर देशाचं काय होईल? विनोदाचा भाग सोडून दे,
परंतु देशाचा विचार राष्ट्र सर्वोपरी हे नानांनी केला आणि म्हणून शेतकऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचले आणि कृषी विज्ञान केंद्राची स्थापना केली. ज्या गावी केले त्या गावाचं नाव आहे जयप्रभा ग्राम. आता जयप्रभा का? जयप्रकाश नारायण ज्या वेळेला जनता पक्षाच्या वेळेला आंदोलनाला उभे राहिले होते त्यावेळेला त्यांच्या पाठीशी नाना होते आणि जयप्रकाश पोलिसांनी जेव्हा त्यांच्यावरती काठी उभारली त्यावेळेला नानांनी आपल्या खांद्यावरती काठी घेतली, कारण जयप्रकाश तो काठीचा वार सहन करू शकतील अशी त्यांची कुवत राहिलेली नव्हती शरीर. त्यावेळेला नानाजींनी ते आपल्या खांद्यावर दिली, हाडं मोडली. त्या जयप्रकाशांबद्दल त्यांना विलक्षण आदर होता आणि म्हणून तो जय आणि त्यांच्या पत्नीचं नाव प्रभावती होतं म्हणून प्रभा, जयप्रभा. तसं म्हटलं तर ते काही संघाचे कार्यकर्ते नव्हते जयप्रकाश नारायण, पण ही माणसं जोडणं, त्यांच्यातले चांगलं गुण घेणं आणि आपल्याला घडवणं हे नानांनाच सांगतं. असे नानाजी देशमुख एखादेच असतात आणि ते तरीही आपल्याला अपरिचित असतात. अशा अपरिचित व्यक्तीचा आपल्याला परिचय करून द्यावा म्हणून मी हा विषय आज घेतला की अशी व्यक्ती आपल्यापर्यंत पोचायला पाहिजे. आमच्या समोर आदर्श नाही म्हणून आम्ही नेहमीच रडतो, पण आदर्श शोधत नाही. तो आदर्श आपल्या समोर आहे. तर जयप्रभा ग्राम हे त्यांनी तिथे बसवलं. त्याच्याच जवळ गोपाल ग्राम आहे आणि तिथे कृषी विज्ञान केंद्राची स्थापना केली. त्या गोंड्याच्या ह्या गोपालग्रामच्या केंद्राचं नाव त्यांनी लाल बहादूर शास्त्री असं ठेवलं. लक्षात घ्या, लाल बहादूर शास्त्रीला आठवलं जय जवान जय किसान, किसानांबद्दल आदर असणारे लाल बहादूर, त्यांचं नाव इथे दिलेलं आहे. त्यानंतर ह्या जयप्रकाश ग्राममध्ये एक सरोवर त्यांनी निर्माण केलंय, मानस झील हे त्याचं नाव. त्याचं लँडस्केपिंग नानांनी केलंय. आता जे आपण चित्रपटामध्ये किंवा छान छान पाहतो ना की तिथे तलाव आहे, बदकं पोहत आहे, बाजूला फुलझाडं आहे, छान फळझाडं लागलेली आहेत वगैरे, मग एखाद्या प्रेक्षणीय अशा स्थळाचं की जिथे आपण भेटी द्यायला जातो ते चित्र डोळ्यासमोर ना, तसंच्या तसं त्यांनी या मानस झीलच्या भोवती निर्माण केलं. एक गोल पूल तयार केलाय की त्यामुळे ते आकर्षक झालं आहे. फुलं आहेत विविध प्रकारची, फळं आहेत, पक्षी आहेत. आता इतकी झाडं लावल्यानंतर पक्षी येणारच हो ना, त्यांच्यासाठी तर झाडं लावायची. तर हे सगळं त्यांनी त्या मानस झीलमध्ये तयार केलेलं आहे. ह्या जयप्रभा ग्राम आणि कुपनरिका किती बांधाव्या, कुपनरिका तयार व्हाव्यात 27,500 एवढ्या कुपनरिका. आणि ह्या दोन त्यांच्या प्रकल्पांमुळे ते कीर्तिवंत आणि यशवंत झाले. त्यांना ते काहीच नको होतं, नावासाठी त्यांनी काहीच केलं नाही, स्वतःचं नाव कुठेच घातलं नाहीये, परंतु लोकांनीच त्यांना कीर्तिवंत आणि यशवंत म्हटलं. मग पुढचा प्रकल्प त्यांचा म्हणजे पहिला आपण पाहिला कोंडा प्रकल्प, दीनदयाल शोध केंद्र, तिसरा आपण पाहिला कृषी विज्ञान केंद्र आणि चौथा आहे चिन्मय ग्रामोदय विद्यालय. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्थापन केलं 25 जुलै 1981 साली. उद्देश होता म्हणजे हे ग्रामोदय का स्थापन केलं? शिक्षण, संस्कार, देशभक्ती, स्वावलंबन आणि सुजाण नागरिक बनवणं, जे आज आपल्याला अभिप्रेत आहे किंवा अपेक्षित आहे, जे घडत नाही ते घडावं म्हणून त्यांनी ते विद्यालय स्थापन केलं. अगदी शिशु वर्गापासून 12वी पर्यंत इथे आहे. त्यांनी असं म्हटलंय की आधी कुटुंब, मग विद्यालय आणि समाज हे तिन्ही गोष्टी एकमेकाशी निगडीत आहेत. कुटुंबामध्ये आपण जिव्हाळा, प्रेम, संस्कार देतो
शाळेमध्ये गेल्यानंतर मुलं शिक्षण घेतात आणि मग ह्या दोन्हीतून समाज घडतो. आणि कसा समाज अपेक्षित आहे, तर सुजाण नागरिकांचा समाज अपेक्षित आहे. त्याच्या जोडीला अध्यात्म पाहिजे, कारण मानसिक पण शक्ती वाढली पाहिजे. आणि म्हणून भक्तिधाम सुद्धा त्यांनी इथे केलेलं आहे. आणि त्या 5वा प्रकल्प जो त्यांनी केला तो आहे दाई प्रकल्प, दाई प्रशिक्षण परियोजना. ती 2001 साली. त्यामध्ये माता आणि शिशु यांचं आरोग्य हा मुख्य उद्देश होता, की समतोल आहार. ग्रामीण भागामधल्या महिलांना त्यांचं कुपोषण होतं आणि कुपोषणामुळे बाळांचं कुपोषण होतं आणि मृत्यूदर वाढतो. तो मृत्यूदर कमी होण्यासाठी सकस आहार दिला गेला पाहिजे. किती बारीक विचार आहे बघा, कारण पिढी तिथेच तयार होणार आहे ना. खेडीचं जास्ती आहे, ग्रामीण भागामध्ये राहणारच लोक जास्त आहे. ती मुलं सशक्त व्हायला पाहिजे. मग त्यांची आई सशक्त असली तरच ते घडेल. म्हणून त्यांना तो उत्तम आहार देणं गरजेचं आहे. मग आहाराची माहिती द्यायची, तिला साक्षर बनवायचं, तिला कुटुंब नियोजनाचं महत्त्व सांगायचं, की 2 अपत्यांमध्ये अंतर कसं असलं पाहिजे वगैरे गोष्टी ज्या अज्ञानामुळे माहितीच नव्हत्या त्या सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यासाठी त्यांचा एक आग्रह होता की ग्रामीण स्त्री साक्षर झाली पाहिजे. जसं त्या भागामध्ये, गोंडा भागामध्ये त्यांनी काम सुरू केलं, तसं बीड जिल्ह्यामध्ये पण काम सुरू केलं. डोंबरी या गावी त्यांनी धन्यता अभियान सुरू केलं. या डोंबरी गावामध्ये तलाव आहे, तलावामध्ये माती साचलेली आहे आणि पाणी आहे, पण माती इतकी साचलेली आहे की पाणी उपलब्ध होत नाही. पण लोकांना असं वाटते सरकारने हे करावं, आम्ही कशाला उपसायचं पाणी, माती कशाला उपसून काढायची. पण धन्यता अभियान हे नाव दिलं आणि नानाजींनी तिथल्या लोकांना एकत्र केलं. त्यातली माती काढायला सुरुवात केली. ती माती उत्तम खत कसं आहे हे लोकांना पटवून दिलं. ते लोकांनी आपल्या शेतात ती माती पसरायला सुरुवात केली. आता पाणी मोकळं व्हायला लागलं, हो ना. पण पुन्हा पावसाचं पाणी येऊन त्याच्यामध्ये पुन्हा माती साचणार येणार, म्हणजे बाजूनी बंधारा घालणार, मग ते दगड रचणार, मग डोंगरांवरती झाडं लावणार. बघा, एक गोष्ट करताना किती गोष्टी निगडीत आहेत त्याच्याशी जोडलेल्या. आणि हे सगळं केलं आणि त्यातून शेतकऱ्यांना हे कळलं की हे माझं मीच केलं पाहिजे, या समस्या माझ्या मीच सोडवल्या पाहिजे. हा संस्कार देण्यामध्ये किती काळ गेला असेल, ओके नाही. साधी गोष्ट आपली अगदी रोजची, आपण इथे येणारे सगळे ज्येष्ठच आहोत नागरिक. ज्येष्ठ म्हणजे वयाने सगळे आपण ज्येष्ठ. सांगावं लागतं, या हो इथे चांगला कार्यक्रम आहे, या हो चांगला कार्यक्रम आहे. किती जणांच्या पचडी पडतंय, जरा बरी आज संख्या पण तरी एकूण, हो की नाही. इकडची संख्या कमीच होत चालली, 3-4 सांगायला लागतंय. चांगलं चाललंय, काही ऐका, काही करू नका, पण निदान ऐका. करणारे कोणीतरी होते, त्यांची तरी माहिती घ्या. हे दुर्दैव आहे. तर त्या शेतकऱ्यांना हे पचनी पाडायला किती वेळ लागला असेल, हे तुम्ही करायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे त्या सगळ्यांनी, म्हणून त्याला नाव दिलं धन्यता अभियान. नाव पण सुंदर आहे. आपल्या खडीवाले वैद्य जे आहेत इथले पुण्याचे, त्यांना तो प्रकल्प भावला, आवडला आणि त्यांच्या संयुक्त त्या दोघांनी मिळून आजीबाईचा बटवा ही योजना सुरू केली. काष्ठौषधी, मुळ्या वगैरे जे काही आहे तर ते. आणि मग त्या ग्रामीण भागातल्या लोकांना की हे तुम्ही घ्या, या आजारावर हे उपयोगी आहे, त्या आजारावर ते उपयोगी आहे. प्रत्येक वेळेला डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शनच घेतलं पाहिजे असं नाही. या आजीबाईचा बटवा किती उपयुक्त आहे ही माहिती खडीवाले वैद्य आणि त्यांच्या कार्यकर्ते आणि नानाजींचे कार्यकर्ते यांनी मिळून तो एक नवीन उपाय सुरू केला, किंवा एक नवीन असं माध्यम लोकांपर्यंत पोचवलं. तिथे प्रशिक्षण प्रतिष्ठान निर्माण केलं, म्हणजे आयुर्वेद. अशा पद्धतीने त्यांनी त्या भागामध्ये काम केलं.
मग समाज माझा आणि समस्या माझ्याच. समाज माझा आधी वाटला पाहिजे. समाज माझा, समस्याही माझ्या, त्याचं निराकरणही मीच केलं पाहिजे. हा जो संस्कार त्यांनी दिला, त्यातून लोकांनी उत्स्फूर्तपणे धनदान दिलेलं आहे की हा चांगला प्रकल्प आहे. म्हणजे जसं कळीवली वैद्याने वाटलं की आपण त्याला हातभार लावू, तसं अनेकांना वाटलं. मग आपल्याला 1991 साली, म्हणजे ज्यासाठी आपण अयोध्येला गेल्यानंतर चित्रकूटला गेलंच पाहिजे असं म्हणतो हो ना, ज्या रामाने खेड्यापाड्यामध्ये जाऊन वनवासी बांधवांना एकत्र केलं, तेच काम नानाजी करतात. आणि त्यामुळे तिथं गेल्यानंतर चित्रकूटचा प्रकल्प बघितलाच पाहिजे. ते प्रेक्षणीय ठिकाण नाहीये, ते मार्गदर्शन ठिकाण आहे, दीपस्तंभ आहे असं वाटणं आणि चित्रकूट प्रकल्पाला भेट देणं हे सगळ्यात महत्वाचं. हा जो चित्रकूट प्रकल्प आहे, इथं त्यांनी महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय युनिव्हर्सिटी स्थापन केली, मराठीत युनिव्हर्सिटी. ग्रामोदय, ग्रामांचा उदय झाला पाहिजे, खेड्यांचा उदय झाला पाहिजे, विकसित झाली पाहिजे, म्हणून ते त्यांनी उभारलं. तिथे 22 विभाग आहेत आणि 80 विषय हे तिथे प्रस्थापित झाले. तिथे व्यावसायिक प्रशिक्षणाची जोड दिली गेली आणि नानाजी त्याचे कुलाधिपती झाले. पण नानाजी राष्ट्राचा विचार करतायत, शेतकऱ्यांना जागवतायत, हे पचनी पडणंच शक्य नव्हतं. त्यामुळे नानाजींना आणि त्या विश्वविद्यालयाला त्रास द्यायला सुरुवात झाली काँग्रेसकडून. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर नानाजींनी विचार असा केला की माझ्यापेक्षा संस्था महत्वाची. नानाजी, इंदिरा गांधींना नानाजी सदतच होते, मी आधीच सांगितले, युद्ध पातळीवर प्रयत्न होते त्यांना तुरुंगात टाकण्याचा. त्यामुळे त्रास द्यायला सुरुवात झाल्यावर नानाजी म्हणले की माझ्यापेक्षा हे ग्रामोदय म्हणजे हे विश्वविद्यालय महत्वाचं, मी कुलाधिपती म्हणजे कुलाधिपती म्हणून बाजूला होतो, ते बाजूला झाले. दुर्दैवाने एक एक प्रकल्प बंद करत फक्त पदवीधरांचा कारखाना एवढंच तिथे उरलं. म्हणजे युगानुकूल आणि उचित शिक्षण हे बाजूलाच गेलं. किती यातना झाल्या असेल त्या माणसाला, कुठल्या उद्देशाने आपण हे केलं आणि आज हे काय होतं. पण व्यथित झाले, निराश नाही झाले. पद गेलं म्हणून व्यथित नाही झाले, आपलं उद्देश बाजूला गेलं म्हणून ते व्यथित झाले. आणि निराश मात्र मुळीच झालेले, म्हणून मी सांगितलं निवृत्त एक होत गेले आणि प्रवृत्त दुसरीकडे होत गेले. त्यांनी एक एक प्रकल्प पुन्हा सुरू केले आणि रामनाथ आश्रमशाळा त्यांनी सुरू केली. रामनाथ आश्रमशाळा सुरू केली. त्यामध्ये पहिलं त्यांनी एक गुरुकुल तयार केलं 200 वनवासी मुलांसाठी. ही मुलं इथे संस्कारित होतात आणि आपल्या भागात जाऊन आपल्या बांधवांना जागरूक करतात. ही मुलं घरी गेल्यानंतर परत येतात, घरी जातात त्यावेळेला आपल्या बांधवांना की नाही तुम्ही असं केलं पाहिजे, तुम्ही तसं केलं पाहिजे, हा देश माझा आहे, हे सगळं तो संस्कार ती मुलं देतात. आणि त्यामध्ये एक नानाजींनी वेगळे पण असं ठरलं की संगीत शिक्षण अपरिहार्य, म्हणजे तो विषय सगळ्यांनी घेतलाच पाहिजे. का बरं, तर संगीतामुळे आनंद मिळतो आणि मुख्य म्हणजे त्यामध्ये आपल्याला ताल हा मिळतो, त्यामुळे आपल्याला लय मिळते, त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो आणि म्हणून संगीत. त्यामुळे तो अपरिहार्य विषय त्यांनी केला, हे त्यांचं वेगळेपण आहे. आणि संगीतातून कार्यशीलता वाढते. जात गळ्याला बसल्यावर ओव्या म्हणतो ना, स्वयंपाक करता करता भजन म्हणतो ना, कारण एक वेगळी कृतिशीलता त्याच्यातून वाढीला लागते संगीतामधून, यावर त्यांचा विश्वास आहे आणि म्हणून संगीत त्यांनी जगवलं. स्वावलंबी, स्वाभिमानी, पराक्रमी, देशाभिमानी अशी पिढी तयार व्हावी, पण
ते करत असताना त्यांनी अर्थार्जन करावं म्हणून कुटीरोध देऊन मग मेणबत्त्या बनवणं, खडू तयार करणं, या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी तिथे सुरू केल्या. आणि नुसत्या सुरू केल्याने त्या मुलांनी ती जी निर्मिती करायची आणि त्याचा जो पैसा मिळायचा तो त्यांच्या नावावर बँकेमध्ये पोस्टामध्ये ठेवला जायचा, पोस्टात ठेवला जायचा. आणि जेव्हा ही मुलं शाळा सोडून जायची त्यावेळेला ते भांडवल त्यांना बीज भांडवल म्हणून मिळायचं. म्हणजे घरी गेल्यानंतर व्यवसाय सुरू करायचा तो भांडवल नाही, अडचणी नाही. किती विचार आहे बघा, किती विचार त्यांनी त्याच्या मागे केलेला आहे. तर बीज भांडवल त्यांना तिथे मिळायचं. त्यानंतर त्याच्या अंतर्गत त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये गार्निया या गावाला परमानंद आवासी हरिजन विद्यालय स्थापन केलं. कृष्णादेवी वनवासी बालिका आश्रम मजगवाला 1ली ते 12वी साठी असं त्याने केलं. नंतर सुरेंद्रपाल ग्रामोदय विद्यालय त्या अंतर्गत गुरुकुलम 80 मुलींसाठी 4 म्हणजे आणि 120 मुलांसाठी 6 अशी गुरुकुलं तयार केली. म्हणजे एकेका गुरुकुलामध्ये 20-20, याच्यापेक्षा संख्या वाढवायची नाही. 20च असली पाहिजे, पुढची नाही. गर्दी करायची नाही. त्या 20 मुलांना उत्तम शिक्षण देता, मुलींना उत्तम शिक्षण देता आलं पाहिजे. त्या 20 मुलांना उत्तम शिक्षण देता आलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी जीवनवृत्ती योजना सुरू केली. म्हणजे दाम्पत्य, म्हणजे तुमच्या आमच्यासारखे निवृत्त झालेले किंवा आता वानप्रस्थाश्रमामध्ये गेलेले असते आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेले असं दाम्पत्य एकेका गुरुकुलावरती ते त्यांची काळजी घेणार मुलांची. कारण मुलं गुरुकुलात आली आहेत म्हणजे ती घरी जाणार नाही, याचा अर्थ त्यांचे आईवडील म्हणून यांनी काळजी घ्यायची. किती गोष्टींचा विचार केलेला आहे आपल्या लक्षात येईल. आणि मग ह्या मुलांना शारीरिक, बौद्धिक, मानसिक असं स्वास्थ्य कसं मिळेल ह्याकडे त्यांनी लक्ष द्यायचं. मग चौरस आहार, दिवसभराची सगळी हे ठरलेली आहेत. गाईचं दूध प्यायला द्यायचं, नाश्ता सकाळी द्यायचा, न्याहारी असं शब्दप्रयोग केलेला आहे. दुपारचं जेवण आहे, संध्याकाळी पुन्हा त्यांना मिळतं. संध्याकाळचा नाश्ता आहे, रात्री जेवण आहे. रात्री आध्यात्मिक म्हणजे जे आपण भक्तिधाम म्हटलं तशा प्रकारचा संस्कार, आध्यात्मिक संस्कार मुलांवर केला जातो. म्हणजे सर्वांगीण उन्नती मुलांची कशी होईल याकडे ह्या दाम्पत्याने लक्ष द्यायचं. मग लहान खेडेगावामधला आला आहे म्हणून तो बावळा दिसत नाही, शहरात आला तरी तो बिचकणार नाही. वातावरण वेगळं असेल परंतु तो सक्षम झालेला असेल, मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक सर्व दृष्टीने शहरातल्या मुलांइतकाच तो उत्तम असेल. कारण तो भारताचा नागरिक आहे, तो भारताचा नागरिक आहे. आणि त्यामुळे तो उत्तम कसा घडेल यासाठी ही सगळी योजना आहे. आणि त्यासाठी ही सगळे शिक्षण प्रकल्प उभे केलेले आहेत. आणि जे ग्रामाशी संबंधित आहेत, खेड्याशी संबंधित आहेत. शैक्षणिक अनुसंधान केंद्र असं एक केंद्र त्यांनी तिथे स्थापन केलंय, जे 500 गावांमध्ये जवळपासच्या सगळ्यांशी आहे. त्यामध्ये पर्यावरण, आधुनिक विज्ञान, नागरिकशास्त्र हे शिकवण्यासाठी फिरत्या प्रयोगशाळा आहेत. फिरत्या प्रयोगशाळा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी त्या व्हॅनमधून पोचवल्या जातात. त्या शाळेत प्रयोग होतात, मग पुढच्या शाळेकडे जातात. एकाच ठिकाणी ते शक्य नाही आर्थिकदृष्ट्या, आणि म्हणून ते आहे. आणि ह्याशिवाय कॅसेट्स, भित्तिपत्रक, कॉम्प्युटर या आधुनिक साधनांचेही वापर या ठिकाणी केला जातो. हे वेगळे आपल्या असं लक्षात येईल की नाना प्रकल्प जे आहेत ना, या प्रकल्पांवरती खूप काही, प्रत्येक प्रकल्पांवर खूप काही बोलता येईल असं आहे. खूप अनुभव त्याच्यामध्ये आहे. या सगळ्या प्रकल्पांच्यामुळे विविध क्षेत्रातल्या म्हणजे नटनट्यांपासून कलाकारांपासून सर्वांशी नानांचे संबंध आहेत. आणि त्यांची जाई तिथं प्रकल्प पाहायला जाताना वगैरे असे आहेत. आणि जे आपण धनवान म्हणतो ना, प्रथित यश असे धनवान म्हणजे मग आपल्याला माहिती असेल गोयंका असतील किंवा अंबानी असतील, या सगळ्यांनी त्यांना धन दिलेलं आहे, मदत केलेली आहे. पण ती प्रेमातून, कर्ज नाही,
उपकार म्हणून नाही, तर त्या कार्याबद्दल ओढ वाटली, वेगळेपण वाटलं म्हणून केलेली ती मदत आहे. आणि असं खरं नानाजींचं जीवन हे सगळं बघत असताना आपल्याला असं लक्षात येईल की सगळं जीवन हाच मुळे एक चमत्कार आहे, खरोखर चमत्कार आहे. म्हणजे एका वर्तमानपत्रात त्यांच्याबद्दलचे वेगवेगळ्या प्रतिक्रिया याच्यात त्याच्यात एका वर्तमानपत्राने म्हटलंय की नानाजींचा जीवनपट म्हणजे एक चमत्कार आहे, खरोखर चमत्कार आहे. आणि असे नानाजी, आदर्श नानाजी, त्यांना 99 मध्ये एकदा पुन्हा राज्यसभेचं सदस्यत्व दिलं गेलं होतं. आणि आपल्याला माहिती आहे खासदार कसे, म्हणजे योग्य व्यक्तीला तिथे नेमणूक केली जाते, त्याच्यासाठी निवडणुका नसतात, त्याच्यात ते होते. आणि ते जे धन मिळायचं ना त्यांना, खासदारांचं मानधन, ते सगळं त्यांनी प्रकल्पांसाठी आणि इमारती उभारण्यासाठी वापरलं, स्वतःसाठी नाही. हे त्यांचं एक वेगळेपण आहे. त्यांना पद्मविभूषण ही पदवी 19 साली दिली गेली. आणि त्यानंतर नानाजींचा जीवनपट हा 27 फेब्रुवारी 2010 संपला. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन 2019 साली मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार दिला गेला. योग्य व्यक्तीला योग्य पुरस्कार मिळाला की त्या व्यक्तीचं मोठेपणापेक्षा त्या पदाचं मोठेपण वाढतं असं वाटावं, असं नानांचं हे जीवनचरित्र आहे. की भारतरत्न आहेच खरंच, हो ना. म्हणजे पदाची प्रतिष्ठा नानाजींमुळे वाढली की काय असं वाटावं, असा हा जीवनपट आपल्यासमोर सांगण्याचा अल्पसा प्रयत्न केला. आणि हे आदर्श जीवन आपण विस्मृतीत जाऊ देऊ नये असा आग्रहाचा सल्ला नाही देणार, पण मी आग्रहाने म्हणेन की या प्रकल्पांची आपण जरूर माहिती करून घ्या. अयोध्येला जाण्याचा मनसुबा सगळ्यांचा असणारच आहे. रामलल्लाला भेटायला जाऊ त्यावेळेला चित्रकूटचा हा प्रकल्प आपण जरूर बघूया, कारण तेही तेवढंच आवश्यक आहे. धन्यवाद.